सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की उद्या गणपती आगमनासाठी या वाजत गाजत नाचत या. वाजत गाजत उद्या आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे, तर सर्वांनी नक्की उद्या यायचं आगमनाला. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बऱ्याच दिवसानंतर फायनली आपल्या ब्लॉगमध्ये दर्शन आणि तुमचं पण आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. बट आता आपली सगळी कामं सगळी झालेली आहे आणि आता गणपतीची पण ऑलमोस्ट सगळी अर्धी कामं पण झाली. मंडप पण लागला आहे, तर पण आपल्याला ब्लॉग बनवता नाही आला आहे. बट आता आपण आजपासून सुरुवात करणार आहोत मस्त आपल्या ब्लॉगला कंटिन्यूस. बट आता एवढे दिवस बनवताना खूप बिझी होतो. बट आता आपण आता नव्याने आता परत यावर्षी सुरुवात करणार आहोत ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुम्हाला आता दाखवत आता गणपतीची आपली काय काय कामं झाली आहे. बट आता अर्धीत आपली सगळी कामं सगळी झालेली आहे. आता तुम्हाला आता उद्यापासून बघायला नवीन नवीन गोष्टी भेटेल. आज तर फायनल आज पूर्ण मंडप लागणार आहे आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर आता सगळ्यांनी आगमनाला पण नक्की यायचं आहे. तर तुम्हाला सगळं दाखवतो वेळपत्रिका कशी काय. तर बॅनर आम्ही नवीन छापला आहे, तर तो पण तुम्ही बघितलाय का नाही आपल्या आयडिया नाही, पण तुम्हाला नक्की दाखवणार बॅनर पण. आणि त्या बॅनरप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं गणपतीला आगमनाला संध्याकाळी 8 वाजता. मंडपची कामं तर सुरू आहे आता फायनल. आता इकडे गेटची कामं सुरू आहे. आता गेट बीट लागणार आणि पुढे जाऊन मग मंडप पण लागणार आहे. आता सगळे बांबू लावून झाले आणि आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो कसं काय. आता आपल्या मंडळाची पण आता कामं सुरू झालेली आहे. आता फक्त आता मंडपवरती कपडा टाकायचा बाकी आहे आणि इथं पण थोड्या गोष्टी बाकी आहे. आणि इथून पण लाईटिंग अजून यायची बाकी आहे. अजून अर्धे खूप कामं बाकी आहे. बट आता होतील आपले हळूहळू सगळी कामं आणि जशी जशी कामं होत जाणार तशी जशी तुम्हाला कामं दाखवतो. आता अध्यक्षाचं म्हणणं काय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तयारी चालू झाली आहे जोरात. कारण की आपल्याला अर्धी कामं दाखवता नाही आली त्याच्याबद्दल. ठीक आहे, आपण करू ॲडजस्ट. ते पण तुम्हाला भले आरती कामं बघायला भेटली नाही, पण ते 3 दिवसात तुम्हाला एवढा बघायला भेटणार आहे ना, ते तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाणार. काहीच आता आपल्या हळूहळू आता कामं कंप्लीट होत चाललेले आहेत आणि आता एवढंसं अजून मंडप लागला आणि अजून इकडे काय आपला मंडप अजून काही लागला नाही आहे. बट अजून अशा काही काही गोष्टी बाकी आहे. अजून इकडे लाईटिंग पण लागायची बाकी आहे. तिकडे कमानवाली ते पण कमान पण बाकी आहे. सेम इथं पण लाईटिंग बाकी आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर लागलेल्या आहे. तुम्हाला आता बॅनर पण दाखवतो तुम्हाला मी. आपण इकडे 3-4 बाजूला बॅनर लावलेले आहेत आणि त्या बॅनरवर सगळ्यांनी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. तर उद्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आहे आणि 22 तारखेला स्थापना आणि 23 तारखेला बाप्पा जाणार गावाला. बट 22 तारखेला सगळ्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. शिबिर, मोफत शिबिर आहे. तर सगळ्यांनी शिबिराचा लाभ नक्की घ्यावा आणि विशेष आकर्षक साई म्युझिक कृपा. तर इथं मस्त आता आगमन सोहळा आता उद्या होणार आहे. तर सर्व गणेश भक्तांचं स्वागत करणार आहोत आम्ही उद्या. सर्वांनी नक्की आगमनाला यायचं असंच सांगतोय तुम्हाला. काहीच अजून आजचं मंडपाची काहीच कामं झाली नाही अजून, एवढं अर्धवट. आणि इकडे तर काही लाईटिंग पण लागली नाही आणि इथं अजून काय मंडप लागलेला नाही आणि पोरं फुल टाईमपास चालू पोरांचा. बट आता इथं लाईटिंग कधी लागणार आता काय समजत नाही. बट इथं तुम्हाला दिसते का नाही, हा बाईक इकडे दाखवतो. टेन्शन घ्यायचं नाही, लाईटिंग बघा. तर इथं पण लाईटिंग अजून लागायची बाकी आहे. ते कधी लाईटिंग लागणार काय माहिती नाही. बट आता हे बघा यांची कामं चालू आहेत हळूहळू एकदम आरामात कामं चालू आहे. कशी कामं चालू आहे? आरामात. गणपती आता उद्या गणपती येणार आणि कामं नाही अजून. मजा येणार. उद्या कशी? उद्या आगमन आहे ना. उद्या कॅमेऱ्यात बोल ना. उद्या आगमन आहे. ठाकुर्ली बीच आहे. ठाकूरले भेट काय आहे बाबा. उद्या गणपती येणार आणि अजून कामं नाही झाली. चालू आहे, हळूहळू चालू आहे कामं. कधी होणार कामं? आज होणार ना. आज एवढं सगळं काहीच पूर्ण झालं पाहिजे. पण आता आपण बघत राहू आता किती कामं किती पटकन होणार आहेत का नाही. तर काहीच अजून आपल्या काय मंडपाची अजून काय कामं झालेली नाही. बट आता अजून जेवढी पण कामं बाकी असतात तेवढी बाकीच असतात. बट आता चाललेलं आहोत पूजेचं सामान आणण्यासाठी आणि आपल्या इकडे पण बॅनर लागलेला आहे आणि आज पण सगळे सारे आगमन होणार आहात. आणि बट आता उद्या आपलं आहे आगमन. तर सर्वांसाठी सांग उद्या या गणपतीला. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की उद्या गणपती आगमनासाठी या वाजत गाजत नाचत या. वाजत गाजत उद्या आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर सर्वांनी नक्की उद्या यायचं आगमनाला. काहीच आता आपल्या पूजेचं सामान आणण्यासाठी आता आपण पूजाच्या आलो आहे स्टोअरमध्ये. आता इथून घेऊ पूजेचं सामान. कुठे गेलं? हां बरोबर, इथून आता सगळं पूजेचं सामान घ्यायचं आहे. आणि असं खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी अजून राहिलेल्या आहे. बट अजून किती टाईम लागेल आपल्याला कामं पूर्ण होण्यासाठी? उद्या दिवस लागेल. उद्याचा दिवस जेवढे पण आपण दिवस वाट बघितली तेवढे सगळे आरती कामं राहिलीच होती. तर आज फायनल आता करू हळूहळू पूर्ण.
जसं करून अजून रुमाल आपलं हे घ्यायचं आहे, तेल घ्यायचं, अगरबत्ती घ्यायच्या, अशा खूप साऱ्या गोष्टी आता घ्यायच्या आपल्याला. आता बघू अजून काय काय नवीन घेता येतं बघू. सामान झालेलं आहे घेऊन. सामान जरड आहे का? एवढं सामान घेऊन झालं आहे. अजून आहे? अजून कुठे गेला? इकडे अजून एक पिशवी आहे. आता चणे फुटाणे सगळं प्रसादाचं सामान आता आम्हाला हळूहळू घ्यावा लागतोय, कारण की आमच्या अध्यक्षाची काहीच कामं झाली नाही. बरोबर ना? काय 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 बोलो अध्यक्ष आपले एकदम जोरात कामं करतोय असं ना. असं आणि बाकी सदस्य बघा कसे गणपती प्रसाद घ्यायला या. बघा. सगळ्यांनी तुम्हाला तर सांगितलंच आहे, तर परत सांगतो की गणपतीला नक्की यायचं तुम्हाला. सगळ्यांचं आग्रहाचं आमंत्रण आहे. आता आपली कामं काय यार मध्ये मध्ये येतो जरा आपला ब्लॉग. कामं किती चालू आहे तर आता आपली किती कामं चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आता बघा जो कधी व्यक्ती कामाला नव्हता आला तो फायनली गाईस तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतोय. चेहरा बघून तुम्हाला कसा वाटला लाल लाल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता गाईस आपली कामं चालू आहे आणि आतमध्ये बघा तर एकदम बरेच दिवसाने तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतो. 2 मिनिटं थांबा दाखवतो तुम्हाला. हां तर गाईस हा बघा खाली करताय का काय? तर टेबलच्या खाली आता आपली कामं चालू आहे. ती कामं चालू आहे आणि सगळे पोरं पण आता आलेले आहे आणि मला पण जरा 2-3 खूप कामं आहेत करायची आहे. आता पूर्ण आता सेट आता आज तर मंडपची कामं आपलं झालं नाही आतमधलं, पण आता इकडे जेवढं पण कामं आता इकडची होईल तसं तुम्हाला दाखवतो मी. आणि आता इकडे लाईटिंग पण झाली आहे आणि तुम्हाला आवाजामध्ये जरा खूप प्रॉब्लेम येत असेल बट जाऊ द्या. आणि आपली खूप कामं चालू आहे. कसं वाटतं आता उद्या गणपती बाप्पा येणार आहे? छान वाटतंय छान. बस छानच वाटते. फक्त उद्या मी डायरेक्ट नाचायला येणार आहे. काम तुम्ही करून घ्या. बघा गाईस फक्त सगळ्यांना आतुरता लागली फक्त नाचण्याची, तर तुम्ही ही संधी सोडू नका आणि नक्की उद्या 8 वाजता आपल्या मंडळाची तर नक्की या. तर गाईस आता आपली मेन आता बघा इकडे पण जो पण गेट बनवायचा होता तो गेट काय अजून बनला नाही. आता उद्या बॅनर बनवायचा आहे. आता त्याचं टेप बीप सगळं मोजणं बाकी आहे. चल इथून घ्यायचं तिकडे आता बघू. आता इथून सगळी मेन बॅनरची कामं बाकी आहे. आता किती आलं 15 टोटल म्हणजे 15 फुटात आता आपल्याला उद्या बॅनर पण द्यायचा छापाला. खूप काय गोष्टी अजून लागलेल्या आहे. आता कसं आहे बघा हे अशी कामं आहे. हे अशी कामं आमची कामं दिसून येतात. मंडपचं काम आलं होतं. मंडप दिसतं का? दिसतंय मंडप काय शेवटी आम्हाला थांबावं लागलं बाकी काही नाही. तर गाईच आता तुम्हाला अशा कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला बघतच असतो बघा. तर गाईज फायनली आता आपले गणपतीची कार्यक्रम तर चालू असणारच आहे कंटिन्यू. बट आणि उद्या सर्वांना इन्व्हिटेशन आहेच. तर उद्या सर्वांनी नक्की आपल्या गणपतीच्या आगमनाला यायचंच आहे. आणि असे खूप सारे 2-3 आपण इव्हेंट ठेवलेले आहेत. त्या इव्हेंटला पण नक्की या. बट आता आपण ब्लॉग इथंच एंड करू आणि उद्या आपण भेटू आगमन सोहळ्याला गणपती बाप्पाच्या. आणि फायनली खूप दिवस आम्ही वाट बघितली पण फायनली दिवस तो आलेला आहे. आणि उद्या आपण घेऊ आपण गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा आनंद. आणि बस आजसाठी इथंच संपू आणि भेटू आता आपण अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.